नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी तर लाडकी बहीण योजना चालूच राहणार। 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट। गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार। विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन। परिवहन सभापती पदावरून महापालिकेतील महायुतीमध्ये पडली वादाची ठिणगी। परिवहन सभापती पद मिळालं नसल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज। भारतीय शेअर बाजारातील हेलकावे कायम। दिवसभरात सेन्सेक्स 1097 अंकांनी खाली येऊन 78,918 वर तर निफ्टी 315 अंकांनी कोसळून 24,450 वर। आणि केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत कोल्हापूरच्या प्री IAS ट्रेनिंग सेंटरचे रोहित मालवेकर, सिद्धार्थ तगड, प्रथमेश शिंदे यांनी घातली यशाला गवसणी।